Hello, student. Welcome, one and all. Do you know what is a communication or the process of communication which is based on sending and decoding message? Student, communication is the significant part and parcel of language. It is essential for survival of living creature. All living creatures have developed their own means of communication. Man is the only living creature with highly developed and systematic means of communication. Yes, student. Today, we are going to discuss and learn such a highly developed and systematic means of communication, that is virtual communication. In this topic, we are going to study and learn drafting a virtual message. Let us begin our topic with communication. What is the meaning of communication? Communication is an integral part of human nature. Exchange of ideas, thoughts, and information from one person to another is communication. कम्युनिकेशन म्हणजे काय सांगितले पहा. कम्युनिकेशन हा मानवी जीवनाचा आणि मानवी स्वभावाचा एक मूलभूत भाग आहे. म्हणजे मानवाचा स्वभाव आणि संभाषण ह्या दोन गोष्टी नाही आहेत, तर दॅट इज अ इंटिग्रल पार्ट, म्हणजे बेसिक पार्ट ऑफ ह्युमन नेचर आहे. या कम्युनिकेशनमध्ये काय होतं, कल्पना, विचार आणि वेगवेगळ्या माहितीची देवाणघेवाण ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असते. यालाच कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर एका व्यक्तीनं आपले विचार, कल्पना किंवा माहिती दुसऱ्या व्यक्तीला सांगणं, त्यांच्या दरम्यान जी देवाणघेवाण होते यालाच कम्युनिकेशन किंवा संभाषण असं म्हणतात. असं हे मूलभूत भाग असणारं कम्युनिकेशन हे पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं होतं, परंतु अत्यंत सिस्टमॅटिक आणि स्पष्टपणे संभाषण हे मानवांच्यामध्ये होत असतं. या ठिकाणी तो मुद्दा सांगितलेला आहे. प्लीज सी, ॲज द मोस्ट इंटेलिजंट ॲनिमल ऑन द प्लॅनेट, ह्युमन्स हॅव डिराइव्ड अ डिफरंट कम्युनिकेशन प्रोसेसेस to express themselves and understand each other. या संपूर्ण ग्रहावरील सर्वात बुद्धिमान असणारा मानव प्राणी याने स्वतःला आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी वेगवेगळ्या कम्युनिकेशन किंवा संभाषण प्रक्रिया यांचा अवलंब केलेला आहे. म्हणजे आपली माहिती, कल्पना आणि विचार इतरांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या संभाषण प्रक्रियेचा अवलंब त्यानं केलेला आहे. इट मीन्स, प्लीज सी, बिफोर द ॲडव्हेंट ऑफ ओरल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल मेथड्स वेर यूज्ड सच ॲज गेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन अँड मूवमेंट्स. मानवाने सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला मौखिक किंवा तोंडी कम्युनिकेशन संभाषण होत नव्हतं, त्या काळामध्ये वेगवेगळ्या नॉन व्हर्बल ॲक्टिव्हिटीज किंवा मेथड्सचा वापर केलेला आहे. म्हणजेच त्यानं कम्युनिकेशन किंवा संभाषण साधण्यासाठी हावभाव, चेहऱ्यावरील विविध भाव आणि हालचालीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून एकमेकांशी संभाषण करण्याचा किंवा एकमेकांशी आपले विचार, भाव, भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजसुद्धा आपण ओरल कम्युनिकेशनबरोबर गेस्चर, फेशियल एक्सप्रेशन किंवा मुवमेंटचा वापर करतो. एखाद्या व्यक्तीला बोलवत असताना बऱ्याच वेळेला आपण हाताचे इशारे करून बोलवतो. काही गोष्टी ह्या डोळ्याच्या माध्यमातून व्यक्त होतात. फेशियल एक्सप्रेशनमधून आपलं हसणं, रुसणं या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टींचं संभाषण घडवून आणतं. म्हणजेच कम्युनिकेशनचा हा सुद्धा एक भाग आहे. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की कम्युनिकेशन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. म्हणजेच ऑन ब्रॉडर टर्म्स कम्युनिकेशन कॅन बी इन व्हेरियस फॉर्म्स सच ॲज ओरल, रिटन अँड व्हर्च्युअल.
थोडक्यात असं म्हणता येईल, कम्युनिकेशन म्हणजे संभाषण हे व्यापक स्वरूपामध्ये वेगवेगळं आहे. जसं ओरल, तोंडी, रिटन, लेखी आणि व्हर्च्युअल म्हणजे विविध साधनांच्या साहाय्यानं केलेलं संभाषण. संभाषणाच्या या प्रक्रियेमध्ये आपल्याला कळालं की दोन व्यक्तींचा समावेश असतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपला संदेश, आपले विचार, भावना ह्या दुसऱ्यापर्यंत पोचवत असतात. मग या संभाषणाच्या चॅनलमध्ये किंवा कम्युनिकेशन चॅनलमध्ये ते काय पाठवत असतात, तर त्याला आपण मेसेज म्हणू शकतो किंवा संदेश. मग ह्या मेसेजचं स्वरूप कसं असतं? अ मेसेज इज ॲन इन्फॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. संभाषणामध्ये संदेश हा एक औपचारिक माध्यम म्हणून काम करतो आणि यामध्ये द रिसिवर ऑफ द मेसेज हॅज टू गो थ्रू द गिवन मेसेज अँड पिक आउट द मोस्ट वायटल बीट्स ऑफ इन्फॉर्मेशन. Then he or she should be able to reproduce that information in order to convey it to the person for whom it is intended. एका विशिष्ट माध्यमातून संदेश हा औपचारिकरित्या पाठवला जातो. जो रिसिव्हर ऐकणारा आहे त्या संदेशाचं ग्रहण करतो आणि त्या संदेशामधला महत्त्वाचा कोणता भाग आहे त्याची ती माहिती घेतो. यालाच डिकोडिंग मेसेज असं म्हणतात. त्या मेसेजचा अर्थ लावला जातो आणि ज्या वेळेला हा मेसेज पूर्णतः समजतो त्याची परत एकदा निर्मिती केली जाते आणि तो ज्या व्यक्तीपर्यंत पोचवायचा आहे त्या व्यक्तीला तो पाठवला जातो. अशा पद्धतीची ही कम्युनिकेशन प्रोसेस असते. ही अधिक समजून घेण्यासाठी आपल्याला बाजूच्या एका डायग्रॅममध्ये एका क्लिप आर्टमध्ये दाखवलेला आहे. पहा की सेंडर हा दुसऱ्या व्यक्तीला, ज्याला आपण रिसिव्हर असं नाव दिलेलं आहे, त्याला मेसेजमध्ये सांगतोय, हाय अल्फ्रेड, हाऊ इज युअर सिस्टर. याच्यामधला मेसेज आहे, हाय अल्फ्रेड, हाऊ इज युअर सिस्टर. त्या रिसिव्हरनं तो ऐकल्यानंतर त्याचा फीडबॅक दिलेला आहे. पहा काय फीडबॅक आहे, ओ शी इज फाईन, शी इज जस्ट हॅड अ बेबी. म्हणजेच या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये सेंडर एका चॅनलच्या माध्यमातून, मग ते प्रत्यक्ष असेल, ओरल असेल, रिटन असेल किंवा व्हर्च्युअल असेल, यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून संभाषण साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानं दिलेला मेसेज आणि त्याच्यावरती असलेला रिप्लाय याच्यामधूनच कम्युनिकेशन घडत असतं. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की संभाषण या फार व्यापक प्रक्रियेमध्ये संदेश किंवा मेसेज हा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. मग याच्यामध्ये संदेश हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि या संदेशावरील प्रतिक्रिया त्याच्यामध्ये असणाऱ्या मजकुरावरती अवलंबून असते. काही संदेश हे आनंदी असू शकतात, काही संदेश दुःखी असू शकतात, काही संदेश धक्का देणारे असू शकतात. सो लेट अस स्टडी टाइप्स ऑफ मेसेजेस. देर आर 4 टाइप्स ऑफ मेसेजेस. फर्स्ट, पॉझिटिव्ह मेसेज, सकारात्मक संदेश. यामध्ये कन्वे गुड फिलिंग्स थ्रू थँक्स, धन्यवाद मानणे, ॲप्रिसिएशन, कौतुक करणे, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, एखाद्यामध्ये रुची दाखवणे, सिंपती, सहानुभूती, एक्सटेंडेड हेल्प, एखाद्याला मदत करणे, और सॉलेस किंवा आपल्या भावना व्यक्त करणे. अशा पद्धतीचा सकारात्मक संदेश आपल्याला याच्या माध्यमातून देता येतो. सेकंड आहे निगेटिव्ह मेसेजेस, म्हणजेच नकारात्मक संदेश. यामध्ये कन्वे डिसअपॉइंटमेंट, डिसअप्रुव्हल, डिससॅटिस्फॅक्शन, मेसेज ऑफ डिसअप्रुव्हल, डिसॲग्रीमेंट, डिनायल, रिफ्युजल, कॅन्सलेशन एक्सेट्रा. म्हणजेच नकारात्मक संदेशामधून निराशा, नापसंती, असंतोष, एखादा नकाराचा संदेश किंवा मतभेद, नकार किंवा एखादी गोष्ट रद्द करणे, अशा पद्धतीचे संदेश हे नकारात्मक संदेशामध्ये दिले जातात. तिसरा प्रकार आहे न्यूट्रल मेसेजेस, तटस्थ संदेश देणे. यामध्ये नो फीलिंग्स, नो इमोशन्स, नो सेंटिमेंट्स, ड्राय मेसेजेस, मेसेजेस shows neither joy nor sorrow, messages that do not draw any conclusion. या तटस्थ संदेशामध्ये कोणतीही भावना न दाखवणारी, भावना शून्य,
कोरड्या भावना असणारे संदेश, ज्याच्यामधून आनंद किंवा दुःख दर्शवणारा कोणताही संदेश नसतो किंवा असा संदेश याच्यामधून कोणताही निष्कर्ष बाहेर पडत नाही. थोडक्यात या मेसेजच्या माध्यमातून मेसेज हा तटस्थ भूमिकेमध्ये असतो, याच्यामधून कोणताच निष्कर्ष निघत नाही. फोर्थ टाईप इज पर्स्वेसिव्ह मेसेजेस. इट मीन्स act that communicates persuasively, agreement on a writer's point of view, use of a convincing language or words. पर्स्वेसिव्ह मेसेज याचा अर्थ आहे प्रेरणादायक संदेश. या संदेशामध्ये एखादी व्यक्ती अत्यंत मनापासून संभाषणाची कृती करत असते. उदाहरणादाखल लेखकाच्या दृष्टिकोनाबद्दल आपलं मत मांडते. मांडलेल्या मताबद्दल खात्री पटवून देण्यासाठी त्या संदेशामध्ये वेगवेगळ्या भाषा किंवा शब्दांचा वापर करते. थोडक्यात पर्स्वेसिव्ह मेसेजेस हे प्रेरणादायी असतात आणि याच्यामधून चांगल्या पद्धतीचे मेसेज हे पुढे पाठवले जातात. या संदेशाच्या विविध प्रकारामधून आपल्याला विद्यार्थी मित्र हो काय लक्षात घ्यायचं आहे की संदेश हे वेगवेगळ्या प्रकारचे भावना व्यक्त करण्यासाठी असतात आणि अशा भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा किंवा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जाऊ शकतो. अलीकडच्या काळामध्ये व्हर्च्युअल कम्युनिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. सो लेट अस सी व्हॉट इज अ व्हर्च्युअल कम्युनिकेशन. व्हर्च्युअल कम्युनिकेशनला मराठीमध्ये आपल्याला आभासी संभाषण म्हणता येईल, ज्याच्यामध्ये व्यक्ती ही शारीरिकरित्या एकमेकांच्या समोर संवाद साधण्यासाठी उपलब्ध नसते. प्लीज सी इन डिटेल्स. वी डिफाईन व्हर्च्युअल कम्युनिकेशन ॲज अ मोड ऑफ कम्युनिकेशन दॅट इन्क्ल्यूड्स यूज ऑफ टेक्नॉलॉजी, ऑडिओ अँड व्हिडिओ टू कम्युनिकेट विथ पीपल who are not physically present in front of us. या व्हर्च्युअल कम्युनिकेशन संभाषणामध्ये या ठिकाणी बोलणाऱ्या दोन व्यक्ती शारीरिकरित्या एकमेकांच्या समोरासमोर संवाद साधत नसतात. यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते आणि या तंत्रज्ञानामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओचा वापर हा केला जात असतो. थोडक्यात व्हर्च्युअल कम्युनिकेशन आपल्याला सोप्या भाषेमध्ये असं सांगता येईल, अलीकडच्या काळामध्ये एखाद्याशी संवाद साधण्यासाठी किंवा एखाद्याला संदेश पाठवण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा आपण वापर करतो त्यालाच व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणतात. आणि या व्हर्च्युअल कम्युनिकेशनच्या माध्यमामध्ये मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप किंवा इतर विविध साधनांचा वापर केला जात असतो. पीपल कॅन बी द नेक्स्ट रूम, अदर फ्लोअर, इन नेबरहूड ऑर इवन माइल्स अवे. आणि असा संदेश पाठवत असताना एखादा व्यक्ती हा बाजूच्या खोलीमध्ये, वरच्या फ्लोअरला, आपल्या शेजारी किंवा आपल्यापासून हजारो मैलावरती असू दे, त्याला आपण या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं व्हर्च्युअली कम्युनिकेट करू शकतो, संदेशाचं आदान प्रदान करू शकतो. ऑल्दो व्हर्च्युअल कम्युनिकेशन स्टार्टेड वे बॅक विथ द इन्व्हेन्शन ऑफ टेलिफोन, द ॲडव्हंट ऑफ वेबकॅम्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अँड इन्स्टंट कम्युनिकेशन मेड अ व्हर्च्युअल कम्युनिकेशन अ बिग हिट. अशा या आभासी संदेशाचं आदान प्रदान तेव्हाच सुरू झालेलं होतं ज्या वेळेला टेलिफोनचा शोध लागला आणि या शोधाबरोबरच आभासी संवादाला सुरुवात झालेली होती. आजसुद्धा वेगवेगळी माध्यमं किंवा साधनं, उदाहरणार्थ वेबकॅम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर माध्यमातून आपण आभासी संदेश पाठवत असतो आणि याचा मोठा फायदा आजसुद्धा आपल्याला होत आहे. Today, we use virtual communication in almost every walk of life within family, friends and office to name a few. आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आभासी संभाषण म्हणजेच व्हर्च्युअल कम्युनिकेशन हे आपल्या जीवनामधलं अत्यंत महत्त्वाचं असं एक घटक बनलेलं आहे. आपले मित्र, कुटुंब किंवा कार्यालय
प्रत्येक ठिकाणी आपण या आभासी कम्युनिकेशनचा, या व्हर्च्युअल कम्युनिकेशनचा वापर करत असतो आणि अशा या व्हर्च्युअल कम्युनिकेशनने आज आपले संपूर्ण जीवन व्यापून टाकलेले आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, सकाळपासून अगदी मध्यरात्रीपर्यंत आपण या आभासी संभाषणामध्ये व्यस्त असतो. इंटरनेट, मोबाईल, चॅट, व्हॉट्सअप किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. म्हणजेच आजच्या काळामध्ये व्हर्च्युअल कम्युनिकेशन ही अत्यंत महत्त्वाची बाब बनलेली आहे. अशा या व्हर्च्युअल कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेजेस पाठवले जातात, वेगवेगळ्या पद्धतीनं संवाद साधले जातात आणि अशा या विविध संदेशांचा प्रभाव हा मानवी जीवनावरती पडताना आपल्याला दिसतो. सो let us study 6 major types of messages. First, directional messages. What you should do. दिशा देणारे संदेश, आपण काय करावे. Sometimes message are directional. They gives us a point of view on the best way to achieve a certain goal. For example, being happier, making more money, better relationship, etc. कधीकधी संदेश आपल्याला दिशा देणारे असतात. ते आपल्याला एखादा मार्ग दाखवतात, आपल्यामध्ये सर्वोत्तम दृष्टिकोन निर्माण करतात. उदाहरणार्थ, आनंदी राहा, अधिक पैसे कमवले पाहिजेत किंवा चांगले संबंध निर्माण केले पाहिजेत. अशा पद्धतीचा सकारात्मक आणि दिशा दाखवणारा संदेश आपल्याला देणारा संदेश म्हणजेच डायरेक्शनल मेसेज होय. डायरेक्शनल मेसेज याचं आपण एक उदाहरण पाहूया. कीप युअर फेथ स्ट्रॉंग, बी हॅपी अँड पॉझिटिव्ह. तुमचा विश्वास अधिक मजबूत ठेवा, आनंदी राहा, सकारात्मक राहा. म्हणजे अशा प्रकारच्या संदेशामधनं आपल्याला एक दिशा दाखवण्याचं काम केलं जातं. सेकंड टाईप आहे मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी. अनदर काइंड ऑफ मेसेज इज द काइंड ऑफ मेसेज दॅट सेज समथिंग एल्स इज पॉसिबल. या दुसऱ्या प्रकाराच्या संदेशामधून आपल्याला असा संदेश मिळतो की आयुष्यामध्ये काहीही शक्य आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सांगितले पहा, नो मॅटर हाऊ स्टक ऑर होपलेस ऑर हेल्पलेस वी फील, देर इज ऑलवेज अ पाथवे टू रिक्लेम आवर पॉवर विथ माइंडफुलनेस, लव अँड सिम्प्लिसिटी. आपण एखाद्या गोष्टीमध्ये कितीही अडकले असो, निराश झाले असो किंवा असह्य असलो तरी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याजवळ असणारा प्रेम, आपला साधेपणा या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवून देण्यासाठी मदत करू शकतात. ऑलवेज which we might distill down to, no matter how stuck you feel, there is always a way, a powerful message. आपण सदैव हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी हरकत नाही, कारण नेहमीच एक मार्ग आपल्यासमोर उपलब्ध असतो किंवा तयार असतो. अशा पद्धतीचा शक्यता दाखवणारा अत्यंत शक्तिशाली संदेश याच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. तिसरा प्रकार याच्यामधला आहे मेसेजेस ऑफ रियालिटी. वास्तव दाखवणारा संदेश. समटाईम्स द मेसेज इज अबाउट हाऊ थिंग्स रिअली आर. कधीकधी संदेश आपल्याला अशा गोष्टी दाखवतो की एखादी गोष्ट कशी खरोखर असते. देर आर क्लॅरिफाईंग मेसेजेस, mini maps that helps a direct people from confuse to clarity. Sometimes we suffer because we don't really see how the world, how far it is, and someone who can tell it like it is the reset our expectations about the possibilities and limitations of certain approaches will always engender trust. म्हणजे अशा प्रकारच्या संदेशामधून आपल्याला वास्तवाचं दर्शन कळतं. ज्या लोकांच्यामध्ये एखादा गोंधळ निर्माण झालेला आहे, या गोंधळापासून त्यांना या संदेशाच्या माध्यमातून स्पष्टता निर्माण होते.
थोडक्यात अशा संदेशांमधून माणसानं कधीकधी जे दुःख भोगलेलं असतं, जगाकडं बघण्याचा त्याचा जो दृष्टिकोन बदललेला असतो, या दृष्टिकोनावरती प्रकाश टाकण्याचं काम किंवा त्याच्या मनामध्ये नवीन अपेक्षा निर्माण करण्याचं काम, विश्वास वाढवण्याचं काम या वास्तवाच्या संदेशामधनं केलं जातं. मेसेजेस ऑफ रियालिटी याचं एक एक्झाम्पल बघता येईल. क्लॅपिंग ऑर बीटिंग थाली ऑर बेल डझंट किल कोरोना व्हायरस. टाळ्या किंवा थाळ्या वाजवून किंवा बेल वाजवून कोरोना व्हायरस मरत नाही. म्हणजे या मेसेजेस ऑफ रियालिटीच्या माध्यमातून आपल्याला वास्तवाचं दर्शन केलं जातं. थोडक्यात मनामधला गोंधळ हा बाजूला सारून आपल्या मनामध्ये एक स्पष्टता आणि सत्यता निर्माण केली जाते. चौथ्या प्रकारचा मेसेज आहे मेसेजेस ऑफ नेसेसिटी वी नीड टू. आवश्यकतेचा किंवा गरजेचा संदेश. यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. अनदर काइंड ऑफ मेसेज इज मोर ऑफ अ कॉल टू आर्म्स फॉर पीपल. या प्रकारच्या संदेशामध्ये लोकांना एक विशिष्ट प्रकारची भूमिका घेण्यावयाचा संदेश दिला जातो. इट इज नॉट जस्ट अ मेसेज ऑफ व्हॉट्स पॉसिबल. हा मेसेज किंवा हा संदेश फक्त काय शक्य आहे हे सांगितलं जात नाही, ऑर व्हॉट रिअल किंवा वास्तविक काय आहे, बट व्हॉट रिक्वायर्ड ऑफ अस टू गेट व्हॉट वी वॉन्ट. आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगणारा हा संदेश असतो. म्हणजेच मानवी जीवनामध्ये एखादी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट, एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल, एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल किंवा एखाद्या गोष्टीला अटकाव करायचा असेल, तर अशा गोष्टीसाठी कोणता ॲक्शन प्लॅन आहे, कोणती कृती आपल्याला करायला पाहिजे, अशी माहिती देणारा हा संदेश असतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, टू स्टॉप व्हायरस स्प्रेड वी नीड टू स्टे ॲट होम अँड सेफ. जर कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवायचा असेल तर आपल्याला घरामध्येच सुरक्षितरित्या राहिलं पाहिजे. थोडक्यात काय की या संदेशामधून आपल्याला आपली स्वतःची भूमिका काय असायला पाहिजे याचं मार्गदर्शन मिळतं. पाचव्या प्रकारचा मेसेज आहे न्यू आयडिया मेसेजेस. नवीन कल्पना देणारे संदेश. यामध्ये काय सांगितलेलं पहा. Some messages are based on ideas that people may never have considered before. काही संदेश हे अशा प्रकारचे असतात ज्यामध्ये एखादी कल्पना मांडलेली असते आणि या कल्पनेचा लोकांनी याच्यापूर्वी कधीही विचार केलेला नसतो. अशा या कल्पनामध्ये मेसेजेस विथ नॉवेल आयडियाज, ओपिनियन्स, सजेशन्स, व्ह्यू एक्सेट्रा आर सेंट विथ मच एक्साइटमेंट ऑर एन्थुझियाझम. अशा या संदेशामध्ये विविध पद्धतीच्या कल्पना, मते, सूचना आणि वेगवेगळ्या कल्पना मांडलेल्या असतात आणि हा संदेश अत्यंत उत्साहानं पाठवला जातो. थोडक्यात काय, या संदेशामध्ये एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट ही अत्यंत उत्साहामध्ये मांडली जाते. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की ओल्वो लॉन्च्ड अ कार विदाऊट ड्रायव्हर. ओल्वो या कंपनीनं अशा गाडीची निर्मिती केलेली आहे की याच्यामध्ये ड्रायव्हर नावाची संकल्पना असणार नाही. म्हणजे हा एक नाविन्यपूर्ण मेसेज आहे, एक नवीन कल्पना आहे. आपण असा कधीही विचार केला नसेल की एखादी असं वाहन किंवा गाडी बनेल ज्याच्यामध्ये चालवण्याची गरज असणार नाही किंवा ड्रायव्हरची गरज असणार नाही. सहावा प्रकार आहे रिफ्रेमिंग मेसेजेस. पुनर्निर्मितीचा संदेश. सम मेसेजेस आर अबाउट टेकिंग आस्पेक्ट्स ऑफ आवर लाईफ. काही संदेशामधून आपल्या जीवनाचे पैलू आपल्याला लक्षात येतात. दॅट वी माईट हॅव फ्रेम्ड ॲज विकनेसेस ऑर बॅड अँड फ्रेमिंग देम ॲज अ स्ट्रेंथ्स अँड ॲसेट्स. कदाचित आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपला कमकुवतपणा किंवा वाईट म्हणून दाखवल्या जातात किंवा दिसतात. त्याच गोष्टींना आपण अशा संदेशाच्या माध्यमातून आपलं सामर्थ्य किंवा एखादी आपली ताकद म्हणून तयार करू शकतो. ऑर समथिंग वी थॉट वॉज बॅड इज ॲक्च्युली गुड.
किंवा एखादी गोष्ट आपण प्रत्यक्षात वाईट वाटत असते परंतु ती चांगली असते. ऑर समथिंग वी ऑलवेज थॉट वॉज गुड इज बॅड, समथिंग वी थॉट वॉज अगली इज ॲक्च्युली ब्युटिफुल. किंवा एखादी गोष्ट आपल्याला नेहमी चांगली वाटत असते परंतु ती सत्यतेमध्ये वाईट असते. एखादी गोष्ट आपल्याला कुरूप दिसत असते, असं असलं तरी ती गोष्ट खऱ्या अर्थानं सुंदर असते. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये असे बरेचसे संदेश असतात ज्यामधून आपण आपल्या जीवनामध्ये त्या वाईट बाजूची, कमकुवत बाजूची किंवा एखाद्या गोष्टीची पुनर्निर्मिती करू शकतो किंवा रिफ्रेमिंग करू शकतो. उदाहरणादाखल बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला असा एक संदेश दिसतो पहा. सुरुवातीच्या काळामध्ये सुरवंट हे दिसायला अत्यंत कुरूप असते परंतु नंतरच्या कालावधीमध्ये तेच एक सौंदर्याचं प्रमाण मानलं जातं. यालाच आपण रिफ्रेमिंग मेसेजेस असं म्हणू शकतो. थोडक्यात आपल्याला कन्क्लुजनमध्ये असं सांगता येईल, विथ सो मेनी ऑप्शन्स ऑफ व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल्स अवेलेबल विदिन अ क्लिक. या व्हर्च्युअल कम्युनिकेशनसाठी किंवा आभासी संभाषणासाठी फक्त एका क्लिकवरती बरेचसे पर्याय हे आपल्यासमोर आज उपलब्ध आहेत. इट डेफिनेटली मेक्स आवर लाईव्ज इझियर. आणि या व्हर्च्युअल कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपलं जीवन निश्चितपणे सुलभ झालेलं आहे. हे जे वेगवेगळे पर्याय आहेत ज्याच्यामध्ये मोबाईल, व्हॉट्सअप किंवा इंटरनेटसारख्या गोष्टी आहेत, याच्यामधून आपल्या जीवनामध्ये अधिक सुलभता आलेली आहे. नावडेज द ॲबिलिटी ऑफ कम्युनिकेटिंग व्हर्च्युअली अँड इन्स्टंटली ऑर शेअरिंग आवर इन्फॉर्मेशन इन अ सेकंड्स इज व्हेरी क्रुशियल. आजकाल अक्षरशः अत्यंत कमी वेळेमध्ये किंवा एखाद्या सेकंदामध्ये आपण आपले विचार, माहिती सर्वांना एकाच वेळेला पाठवू शकतो. अशा पद्धतीची क्षमता या व्हर्च्युअल कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपल्याजवळ निर्माण झालेली आहे. व्हर्च्युअल कम्युनिकेशन इज क्रिएटिंग अ कम्युनिकेशन एन्व्हायरमेंट विच इज कॉस्ट इफेक्टिव्ह, टाईम सेविंग अँड ॲक्सेसेबल 24/7. असं हे व्हर्च्युअल कम्युनिकेशन एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करत आहे आणि यामुळं पैशाची बचत, वेळेची बचत ही होत आहे. म्हणजेच कम्युनिकेशन हॅज इव्हॉल्व्ड इन लास्ट फ्यू डिकेड्स. जरी गेल्या काही दशकामध्ये या संभाषण पद्धतीचा विकास झाला असला तरी अँड व्हेरी सून व्हर्च्युअल कम्युनिकेशन विल बी द बेस ऑफ कम्युनिकेशन इन फ्युचर. म्हणजेच गेल्या काहीच दशकामध्ये या पद्धतीचा विकास जरी झाला असला तरी लवकरात लवकर व्हर्च्युअल कम्युनिकेशन हे भविष्यामध्ये इतर सर्व संवादांचा आधार होणार आहे. वी विल सी अ रेंज ऑफ न्यू प्रोडक्ट्स अँड टेक्नॉलॉजीज विच विल असिस्ट इन मेकिंग आवर व्हर्च्युअल कम्युनिकेशन मोर इझी अँड क्विक. आपण हे व्हर्च्युअल कम्युनिकेशन वेगवेगळ्या पद्धतीनं सोपं आणि सोयीस्कर होण्यासाठी वेगवेगळी तंत्रज्ञानं, माध्यमं म्हणजे उदाहरणार्थ एखादं मोबाईलसारखं गॅजेट असेल यांची निर्मिती आणि तंत्रज्ञान येणार आहे. इन्व्हेन्शन ऑफ टेलिफोन क्रिएटेड अ पाथ ऑफ कम्युनिकेशन अँड टुडे व्हर्च्युअली कम्युनिकेशन हॅज टेकन ओव्हर एव्हरीथिंग. विथ मेनी ॲडव्हान्टेजेस अँड फीचर्स people across the world have access to multiple virtual communication tools which is making their life easy and comfortable. म्हणजेच काय पहा की टेलिफोनच्या शोधामुळं या कम्युनिकेशनला सुरुवात झाली. आज या आभासी जगामध्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या वैशिष्ट्यासह जगभरातील लोक एकाच माध्यमाचा वापर करत आहेत आणि या माध्यमातून त्यांचं जीवन हे अधिक सुलभ आणि आरामदायी बनवत आहे. म्हणजेच थोडक्यात म्हणता येईल पहा, व्हर्च्युअल कम्युनिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं असं साधन आणि माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून या संपूर्ण जगामधल्या लोकांचं जीवन हे अत्यंत आरामदायी बनलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, या पहिल्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय आणि त्याचे प्रकार हे अभ्यासलेले आहेत. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो पार्ट 2. याच्यामध्ये
ॲक्च्युली मेसेज रायटिंग काय आहे, ती लिहिण्याची पद्धती कोणती आहे, त्याचा फॉर्मॅट काय आहे याचा आपण अभ्यास करणार आहे. स्टुडंट्स, आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग. Don't forget to subscribe and also click the bell button to get all the updates. Please give this video a thumbs up and do share it with your friends. I will talk to you soon in our next best video part 2. Till then, keep watching, keep sharing English with Shirgave sir. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.